वेलकम टू आवर चॅनल. आता आपण सुपारी शिवायची सुपारी जी हेल्दी असते ती बघूया. त्या दिवशी आपण जे सोलकडीसाठी जो नारळ घेतला होता त्याचा जो चव राहिला होता तर त्याला हे मी भाजून घेतलेला आहे. आणि हा भाजलेला म्हणजे असं जरा थोडा ब्राऊन रंगावर तो भाजून घ्यायचा चव नारळाचा. त्याच्यानंतर 1 वाटीभर ओवा घेतलेला आहे, तो भाजून घ्यायचा आहे. आणि बाकीच्या साहित्यांमध्ये बडीशेप, ज्येष्ठमध पावडर, यामध्ये आपण 7-8 काळी मिरी, 7-8 लवंग, 3-4 विलायची, थोडंसं जायफळ आणि थोडी पिठी साखर आणि दालचिनीचा छोटा तुकडा असं एकत्र करून हे दळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सुंठ पावडर 1.5 चमचा, तीळ, आत्ता थंडी आहे त्याच्यामुळे शरीराला वंगण मिळते तिळामुळे, गुंजपाला, आता ही आपण बडीशेप भाजून घेत आहोत. हे बडीशेप भाजून झालेली आहे. आता यातले मी मिक्सरमध्ये टाकणार आणि निम्मी वरती तसंच क्रस्ट येण्यासाठी ठेवणार. आता हे जे आपण मिश्रण घेतलं होतं तीळ, बडीशेप आणि खोबरं हे मिक्सरमधनं आपण अर्धवट बारीक करून घेऊया. आता आपण हे जे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठमध पावडर, बडीशेप आणि गुंजपाला, सुंठ पावडर आणि अर्धवट जे आपण अर्धे तीळ वगैरे ठेवलेले होते हे सगळं मिश्रण आपण याच्यात टाकूया. आपलं जे सैंधव मीठ असतं ते अर्धा चमचा, आणि जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही साखर टाकू नका, पण डायबिटीस नसेल तर थोडीशी साखर चवीला. आणि आधी आपण याच्यामध्ये साखर थोडी करून घेतलेली होती. ही सुपारी मी माझी आई चंद्रावळी नेवासकर आणि मनालीची आजी हिला समर्पित करत आहे. तिचा आता आज वाढदिवस म्हणून प्रकर्षाने तिची खूप आठवण झाली, कारण तिने ही आम्हाला शिकवलेली होती आणि ती आता नाही आहे, पण ती कायम आमच्या स्मरणात राहणार अशा वेगवेगळ्या स्वरूपात. तर आणि लहान मुलांना कितीही द्या, कितीही त्यांनी हट्ट करू द्या, याच्यात सुपारीच नाही आहे, त्याच्यामुळे अतिशय हेल्दी आणि सुंदर अशी ही सुपारी तयार ती नक्की ट्राय करा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.